एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरून महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर. वेळेवर पगार ही वित्त खात्याची जबाबदारी. भीक मागत नाही सरनाईकांचा संताप, तर मार्ग काढण्याचं दादांचं आश्वासन. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार. प्रताप सरनाईक आणि वित्त विभागाच्या सचिवांच्या बैठकीनंतर मंत्र्यांची माहिती. तर महामंडळाला 120 कोटी ही तातडीनं मिळाल्याची माहिती. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब. विजय वडेट्टीवारांची टीका. तर कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये अजित पवारांनी सुनावलं. पुण्यातील गर्भवती तनिषा विसे मृत्यू प्रकरणाचा 3रा अहवालही सादर. आता तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर विमानानं मुंबईकडे रवाना. थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा काढली. तर महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं. खासदार उदयनराजेंचं मोठं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर. शहांच्या दौऱ्यादरम्यान नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता. थोडा धीर धरा, तिढा सुटेल अजित पवारांची प्रतिक्रिया. भिडेवाड्याचं काम लवकर सुरू करा. त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका. छगन भुजबळ यांचा इशारा. नारायण राणेंना अटक केली. तो क्षण मालाडमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह. परतफेड केल्यावरच व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. आदित्य ठाकरेंचा मुंबईतील विविध प्रश्नांवरून सरकारवर निशाणा. टँकर असोसिएशनचा संप. रस्त्यांच्या कामामुळे मुंबईकर त्रस्त. 48 तासांचा अल्टिमेटम. उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात. बुलढाण्याच्या शेगावात 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू. प्रशासन अलर्ट मोडवर. सोन्याच्या दराचा रेकॉर्ड ब्रेक. प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000 वर. तर चांदीचे भावही वधारले.